आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा इंद्रियं बुद्धे मताम वरिष्ठाम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतां शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी याल तरी अरे लागे याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे प्रस्तुत प्रसंगी आज आपल्या कवठे गावामध्ये वैकुंठवासी सौभाग्यवती समेंद्राबाई पंढरीनाथ पाटील काळे यांना आपल्यातून जाऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने या ठिकाणी आज काल्याचं कीर्तन आहे। कारण का तर कारणाशिवाय कार्य नाही। आज या ठिकाणी या पवित्र अशा भूमीमध्ये ज्या मातेचं वास्तव्य घडलं आणि ज्यांनी या ठिकाणी भगवंताचं चिंतन केलं त्यांच्या चिंतनाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी त्रिदिनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झालेला आहे महाराज। आणि कोणताही पारायण असो त्या पारायणाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही। म्हणून आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन विठाला विठाला आणि
खरोखर बाईच्या जीवनामध्ये समिंद्रा वहिनी कधी सुकलेल्या दिसल्या नाही, कधी कोणत्या ह्या गोष्टीची चिंता करताना दिसल्या नाही. येता जाताना नेहमी मी बघायचो वहिनीचा चेहरा असा सतत खुलेल असं, एक प्रेमळ चेहरा, सात्विक भाव असणारा, मुळात अंतकरणात असणारा भाव सात्विक होता बर का. त्याच्यामुळं त्यांच्याकडे जीवनामध्ये शांतता होती. विठाला 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 विठाला. मग आता इथं भगवंताचा नियम आहे, हा कुणी जरी जन्माला आलं तर त्याला जावा लागतं. राहता येतं की तर कोणाला, कोणालाही राहता येत नाही. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपे दिसे, हे घटे का यंत्र जायशे परिभ्रमेगा. ज्याचा सूर्याचा उदय झाला की त्याला अस्ताला जावं लागतं, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आला रे आला का त्याला मृत्यू हा अटळ या ठिकाणी आहे. कुणीही असलं तरी त्याला मरावंच लागतं. एवढंच नाही तर अवतारिकाला सुद्धा अवतार संपवावा येत नाही. अवतार ये रते पामारा जीवा किती. या ठिकाणी प्रत्यक्षात असणाऱ्या अवतारिकाला हे अवतार संपवावे लागले. तुमच्या आमची इथं काहीच कथा नाही. आपण जन्माला आलेलो आहोत म्हणजे आपण मृत्यूला बरोबर घेऊन आलेलो आहोत. जन्माला आलो त्या अर्थी एक दिवस जावा लागण. कुणीही असला तर या नियमाचं उल्लंघन करता येत नाही महाराज. असो, या ठिकाणी अल्पशा आजाराने आमच्या असणाऱ्या वहिनीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे बरं का. हा, कारण आता हे शरीर आहे, या शरीराला अनेक शरीराच्या पाठीमाग अनेक आजार सांगितले बरं का. हा, आणि किती आजार सांगितले असले तरी आजार हे निमित्ताला कारण आहेत. त्यांचं आयुष्यच भगवंतानी त्यांना तेवढं घातलं होतं बरं का. हा, आटावे जळचर तिही पावले ढिवर, पडावे शरीर तो होय उदय रोगाचा. ज्ञानेश्वर माऊलीनं सुंदर वर्णन केलंय. अरे बाबा हो, आजाराचं हे निमित्त या ठिकाणी आहे. असणार मूळ आयुष्य तेवढंच त्या व्यक्तीला. असो, आणि त्या गेल्या महाराज जात असताना एक आदर्शबाई होती. त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ होता. त्यांना अनेक संतांची महात्म्याची संगती या ठिकाणी घडली. पोथी पुराण वाचलं, कथा ऐकल्या, पोथी पुराण ऐकलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या अंतकरणाची शुद्धता या ठिकाणी झालेली होती बरं का. हा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पदया. अशा प्रकारे चित्ताची शुद्धता त्यांची झालेली होती आणि ते गेलेले आहेत. आणि ते गेल्यानंतर त्या कोणत्या गतीला गेला याचा विचार आपण करायचा नाही बरं का. हा, ज्याने जीवनामध्ये आयुष्यभर परमार्थ केला त्याही व्यक्तीला कोणती गती हा प्राप्त होती याचा विचार आपण नाही करायचा, माऊलीनं सांगितलं बरं का. मने करणे वाचा काया वाचा काया वाचा करणी जयाचे भजनी देवाचे वाहने आणि ते शरीर जाते या शनी देवाची झाले. पहा, या ठिकाणी माऊलीना पुरावा दिलाय बरं का. अशा माणसाला, अशा व्यक्तीला गेल्यानंतर ती जात्या शनीच काय झालेले आहे, त्या ठिकाणी देव झालेले आहे महाराज. हा, त्या ठिकाणी त्या देव झालेले आहेत. म्हणजे त्यांना कोणती गती प्राप्त झाली याचा विचार आपण नाही करायचा. पण आज महाराज या भूमीमध्ये 3 दिवसाचं पारायण झालं. अति आनंद असणारे त्यांचे 2 पुत्र वसुदेव सुदमदेव, त्यांच्या 2 मुली यांनी या ठिकाणी सर्वांनीच असणारा अख्खा परिवार
मग पुंडलिक भाऊच्या असते, पंढरनाथ भाऊच्या असते, आम्ही त्यामध्ये काळे परिवार सारे जण सहभागी होऊन या ठिकाणी 3 दिवसाचं सुंदर असं या ठिकाणी हा पारायण केलं महाराज. का करायचं पारायण? व्यासपीठावर आहे खोटं बोलत मी बंडू दादाचे केले, लोकांनी नाव ठेवलं होतं मला. कानाने ऐकलं इकडे कानाने सोडून दिलं, चालता चालता पाठीमागून चाललो होतो. आता काय होत असतं म्हणले, काय होत असतं त्याला पंडू राजाचा पुरावा आहे पाटील. ज्याने शास्त्र ऐकलं असेल त्याला कळल, ज्याने वाचलं असेल त्याला कळल. पंडू राजे स्वर्गाला गेलेले आहेत, पण पंडू राजाला खोली मिळत नाही. भ्रमण चाललंय त्यांचं पंडू राजाचं. आणि भ्रमण करीत असताना नारद महर्षीची गाठ झाली. नारद महर्षी म्हणले, कस काय बरं आहे का महाराज? सगळं ठीक, पण मला खोली राहायला मिळत नाही. का मिळत नाही? एक यज्ञाचं पुण्य कमी पडलं म्हणून असणाऱ्या पांडवांनी राजसूय यज्ञ त्या ठिकाणी केला. विठाला विठाला म्हणजे आता म्हणायचं काय की आज या ठिकाणी 3-4 दिवस पुण्यकर्म घडलं. पाटील तुम्ही वाचायला या ठिकाणी महाराज नितीन महाराज असो, सगळे शास्त्रीच्या ठिकाणी आमचे असणारे माणिक महाराज शास्त्री व्यासपीठ चालक या ठिकाणी, पंढरीनाथ बाबा भाऊ, मुकुंद भाऊ, असणारे आपले भोंडे महाराज, असणारा परिवार, सर्वांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचली महाराज. म्हणजे नितीन महाराज माणिक महाराजाचा इतका अनुभव नव्हता बरं का, पण धन्यवाद तुम्हाला देवा तेवढे थोडेसे. माणिक महाराजाची संगती मला तुमची इतकी घडली नाही. तुम्ही लहानपणी माझ्या संकलन, मी म्हातारा झालोय तरी आहेच ना महिन्यात 15 दिवसात विठाला विठाला सुंदर पारायण झालेला आहे. भगवान परमात्मा त्यांच्या परिवाराला अशी सद्बुद्धी देत राहो. आज आता वेळ आपल्याकडे कमी आहे. किती वाजले आता? विठाला विठाला थोडीशी सुरुवात करू तोवर 11:15 झालेले आहेत, आहे की नाही? आता किती कीर्तन केलं तर 2 तास करता येईल का? आता नाही करता यायचं. आता आपल्याला 12च्या आतच कीर्तन आवरून घ्यायचंय. तुम्ही तरी म्हणत जर असले जास्तच टाइम होतोय तर तुम्ही मला वेळ द्या, वेळेत कीर्तन करतो. म्हणजे त्याला विलाजच नाही ना. आता सहज आता 11:15 आता झाले म्हणजे अर्धा तास तर पाहिजे की नाही चेअरमन? याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज काल्याचा प्रसंग, त्या निमित्ताने जो कीर्तन रूपी सेवे करता अभंग निवडलेला आहे तो अभंग जगमान्य जगवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा आहे. 4 चरणाचा असून गवळणीपर प्रकरणातील काल्याचा असा अभंग तो सेवेकासाठी घेतलेला आहे. आणि या अभंगाद्वारे भगवान परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज हा गोपाळाचं आणि भगवंताचं वर्णन करतात. विठाला विठाला त्या निमित्ताने आज सारे एकत्रित आहेत. त्या ठिकाणी शास्त्रीच्याच गाठी झाल्या. शास्त्री प्रवचनकाराचं काल या ठिकाणी प्रवचन झालं. नितीन महाराज मृदुंगामध्ये शास्त्री, असणारे धाडगे महाराज गायनामध्ये शास्त्री, वाचनामध्ये माणिक महाराज शास्त्री. हा महाराज हे अतिशय दुर्लभ गोष्टी आहेत आणि ते किती विद्वान आहेत. ही जर विद्वत्ता आपल्याला कळून घ्यायची असेल तर आपली उंची कमीत कमी त्यांची इतकी पाहिजे पाठील नको. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मैमान येईल कळो. अगा आकाश गिवसावे तरी त्याहून तोर व्हावे आणि आपाडू हे आगवे निर्धारित. पहा माऊलीने काय सुंदर वर्णन केलंय. अरे आकाशाला धरायचं असेल तर आकाश एवढी कमीत कमी उंची पाहिजे बरं का, नाही तर ओगा निखाळ धरायचे. बुवा आपला 3.5 फुटांनी गप्पा मारायच्या म्हणल्यावर जमणार नाही. विठाला विठाला त्याप्रमाणे सर्व आपले बाबाजी आहेत, भाऊ आहेत, सर्वच मंडळी आहेत, डॉक्टर आहेत, आमचे खाडे महाराज
रंगनाथ महाराज या ठिकाणी आहेत. असो सर्वच तुम्ही आता पाहुणे असतील, नेते असतील, बागायतदार आहेत, पेटी मास्तर आहेत, विनेकरी छोटूनाना आहेत, मच्छबाबा आमचे नेहमी संगतीमध्ये असणारे आणि आमच्या परमार्थाचे दोरा धरले बा असे असणारे आमचे रामांना सुद्धा टाळ घेऊन या ठिकाणी आहेत. असो सर्वच जण या ठिकाणी आहेत. काल्याचं कीर्तन आपल्याला वेळेत संपवायचंय. 12ला कीर्तन संपलं नाहीतर प्रवचन 1 तास, कीर्तन मधलं 2 तास आणि काल्याचं कीर्तन कसं केलं तर 2.5 तासाच्या आत सुटत नाही महाराज. विठाला विठाला याला तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. चांगलंय. पोपटरावाला संगती मिळाली. नितीन महाराज असतील, धाडगे महाराज असतील, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. घरी गेल्यावर म्हणा अरे भाऊ ना गायन आवडलं नाही का? सुंदर गातोय. काही का व्हायना बापाच्या पाठीमाग एक चाल म्हणलं तर एवढं मोठं हृदय होतंय महाराज. सोपं आहे काही? नाही ना, सांगितलं तुम्हाला. असं असा पोपटराव आहे. ऐकणारे खूप सुंदर आहेत. आमच्या महिलांनी काकडा खूप सुंदर केला. आता ते खाली बसलेले सून म्हणून आता पुतण्या नाही काही म्हणायच्या गवळणी म्हणल्या. सगळे हसले, खेळले, उड्या मारल्या, नाचले. खरोखर सोहळा केला. आणि तुम्ही इथं सोहळा केला का? वैकुंठात वाजत असतो आहे का? तू का माझ्या गाजे वैकुंठी म्हणे गाजे वैकुंठी सोहळा तो या भूमंडळा माझे आशिष. जो तुम्ही या भूतलावावर सोहळा करतात तो सोहळा वैकुंठामध्ये वाजत असतो महाराज. घंटी वाजते बरं त्या नावाने. काय वाजत? घंटी वाजत असती घंटी. म्हणून गुणवान माणूस असन तर त्याचं गुणच गायलं पाहिजे. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात अरे बाबा हो माझ्या माग माग या. आणि त्याचप्रमाणे असणारा भगवान सुद्धा गोपाळांना सांगतात याला तरी यारे लागे माझ्या अवघे माझ्या मागे मागे. आज काल्याचा प्रसंग आहे. इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. सांभाळून घे बरं का. तो धुराजी महाराजांना दिवसच काल्याचं कीर्तन नाही केलेलं नाही बरं का. असो तर इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो. म्हणजे इतर कीर्तनामध्ये कोणीकडे सुटायचं का नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीनं विवराव्या. म्हणजे या ठिकाणी सांगितलं अरे भक्ती प्रेम वैराग्य इतर कीर्तनामध्ये सांगितलं जातं. आणि काल्याच्या कीर्तनात ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं सांगितलं बरं का. आचरण करायचं नाही, उच्चारण करायचं. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण या ठिकाणी करायचं. आता जास्त सांगत बसलो तर वेळच नाही तर सांगतच काय सांगत नाही. आता पुढे चला तो. असो या ठिकाणी एक महत्वाचं आहे. भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात माझ्या मागे मागे या. काय म्हणतात? याला तरी यारे लागे
घे माझ्या मागे मागे. पण या ठिकाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्या गोपाळांना भगवान परमात्म्याची संगती कशी प्राप्त झाली, प्रश्न येतो या ठिकाणी. बरं तर संगती प्राप्त लवकर होत नाही बरं का मनुष्याला. संताची प्राप्ती संगती मिळणार नाही, भगवंताची संगती सुद्धा मिळणार, हा अतिशय दुर्लभ गोष्टी त्या आहेत. पण गोपाळांना संगती मिळाली. का मिळाली तर असणारे सर्व गोपाळ श्रेष्ठ कनिष्ठ भाव भेदरहित अशा अवस्थेला ते प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती मिळाली. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे तोपर्यंत कधीही भगवान परमात्म्याची संगती प्राप्त होणार नाही. विठाला 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 विठाला. असो पहा केवढा मोठा संप्रदाय आहे महाराज आपला. या संप्रदायामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाची किंमत कशी असते. आता तुम्ही ऐकणारे असते, टाळकरी असते, पेटी मास्तर असते. आता ऐकणारे लईच कमी आहेत, भजन म्हणणारे मोठे आहेत असं आहे का महाराज. नाही, ऐकणाराची योग्यता आणि भजनाची योग्यता एकच आहे. आता भजनेला आणि कीर्तनकार महाराज मोठा आहे असं आहे का काही. तसं नाही, सर्वाची योग्यता या ठिकाणी एकच आहे, सगळे सारखेच आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला सांगावं लागलं बरं का, पंढरीशी नाही पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. आता काही माणसं सरळ म्हणते पंढरीच्या लोका नाही अभिमान. लोकाला अभिमान येते तसं काय समजू नका बर का. पंढरीच्या लोकाला नाही सांगितलं, पंढरीला जे जाते त्यांना. कारण भगवान परमात्म्याचं वचन आहे, अभिमान नुरे कोडा वगेची पुरी, काय करावी साधने फळा वगेची देणे. म्हणजे जर समजा हे पहा, मनुष्याला अहंकार लय दाटीत असला ना, त्यांनी पायी जायचं. कुठं जायचं त्या पंढरपूरला जायचं. अभिमान गलित असा मनुष्य त्या ठिकाणी होतो. आणि पाया पडे जे अन एकमेका. मग लहानापासून तर मोठ्यापर्यंत पाय पडतात. तेच संतांच्या बाबतीमध्ये आहे. पहा असणारे एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. असणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांचंही वर्णन केलं, ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलं. म्हणजे असणारा संप्रदाय आपला एवढा श्रेष्ठ आहे, एवढा मोठा आहे की एकमेकाचं तोंड भरून या ठिकाणी वर्णन केल्या जातंय महाराज. मग कधी बोलत असताना भगवंताने तुकाराम महाराजांनी पहा कधी क्रोधाची भाषा वापरली तर कधी प्रेमाची ही भाषा वापरली बर का. या रे लहान चिंता
तुम्ही 2-4 जण उठा, इथं जागा आहे. या इकडे पुढं या, राजू उठा तिथून, चेअरमन या पुढं, इकडे जागा आहे बसायला. या रे लहान थोर, या की भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कामनाची. किती प्रेमाने हाका मारली तुकाराम महाराजांनी. जशी प्रेमाने हाका मारली तसे तुकाराम महाराज क्रोधाने सुद्धा कधी कधी बोलतात बर का. मातेची या खोळी दगडाला पोटाशी. म्हणजे अशा प्रमाणे या ठिकाणी कधी प्रेमाची भाषा वापरली तर कधी क्रोधाची भाषा वापरली. त्याच प्रमाणे भगवंतानीही गोपाळाला कधी प्रेमाची तर कधी क्रोधाची भाषा वापरली. पण या अभंगामध्ये प्रेमाची भाषा वापरली. तेच अभंगाचं प्रथम चरण. याद तरे यार लागे, याद तरे गोपाळांना, अरे बाबा हो, मी जे अनुकरण करतो ते अनुकरण तुम्ही करा. हा, यालाच म्हणायचं माझ्या मागे मागे. हा या, आणि खरंच आहे. आता पहा, मोठे माणसं जसं कार्य करीत असतील तसं लहान लहान मुलं कार्य करीत असतात. बरोबर ऐकता त्या. मोठ्या मुलाचं पाहून लहानाले मुलं करीत असतात बर का. हा, मग बाप जर दारू पेत असला तर पोरं कीर्तनकार होते का? नाही व्हायचे, आहे की नाही? हा, बाप शिवाय देत असलं तर पोरं शिवाय देत बसते ना. हा, म्हणजे याला काय म्हणायचं, संस्कृती म्हणायची. आणि वडील जे करतो त्याचं पाहून लहान लहान मुलं करीत असतात. यद्यताच ती श्रेष्ठ स्तंत देवे तरोजना सयात प्रमाणम कुरुते लोकस्तदा नोरतते. वा, माणिक महाराज आहेत इकडून शास्त्री असल्यावर काय कमी नाही बरं का. विठाता वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. हा, ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्ट वर्णन केलंय. अरे इथं मोठ्या माणसं जसं कार्य करीत असतात तसे त्यांचं पाहून लहान लहान मुलं कार्य करीत असतात. शरा भाऊ, आम्ही भजने गडी दमच नव्हता आम्हाला. बरं झालं नितीन महाराज, आता कलियुग आहे बर का. तसं असणच असं सांगता नाही यायचं. कीर्तनकाराचे पोरं कीर्तनकार होते हे सांगता येत नाही, कारण आता कलियुग आहे. हे सत्ययुगातलं झालं, त्रेतायुगातलं झालं आणि द्वापार युगातलं झालं. आता कली तसा नाही, कली खूप वाईट आहे बर का. आणि उलट आहे. ऐका कलीचे महिमा, ऐका कलेचे महिमा, ऐका कलेचे
ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जना पापा देते अनुमोदन करीते येळान संताचे आजचा कली असा सांगितला असणाऱ्या पाप करणाऱ्या लोकांना अनुमोदन देतो आणि संताचं मात्र या ठिकाणी हेळण केलं जातं याला म्हणायचं कली आता कलीचं सांगायला लागलो तर त्याला नाही टाइम पुरायचा हा सांगता येईल भरपूर पण सांगायचं नाही म्हणजे आज कलियुगात हे राहिलं नाही का मूल बाप आपल्या असणारे वडील कीर्तनकार हे मुलगा कीर्तनकारच होईल सांगता येत विठाला आणि वडील जे जे करीत असत त्याचं जर अनुकरण मुलांनी केलं तर यालाच धर्म म्हणायचा बर का आणि ते धर्म असा धर्म आहे त्या धर्माला ग्लानी आली रे आली किंवा धर्माचा पराभव झाला रे झाला का त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतार घेत असतो महाराज यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य हे धर्म जाता गवे युगी युगी मी रक्षावे आणि ऐसा वो गुहा स्वभावे आदिवासे या ठिकाणी सांगितलं रे भगवान परमात्मा ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस अवतार घेतो कशा करता धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो बर का आणि म्हणून त्या धर्माला अनुसरून या ठिकाणी भगवान म्हणतात आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्ही माझ्या मागे मागे जर आलं तर आज मात्र पोटभर खायला आज
पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे अशा घरामध्ये चोरी करायची का त्या ठिकाणी एकांत वास असला पाहिजे बर का. हा ज्या ज्या घरी एकांत वास आहे अशा ठिकाणी चोरी करायची. आता त्याचा अध्यात्म अजूक वेगळा आहे. हा आता चोरी करायची म्हणजे हेच घर सांगितलं दुसरं घर सांगितलं नाही पण तिकडं जाण्यासाठी वेळ आता राहिलेला हा नाही. एकांतवासाचं घर बघायचं म्हणले तर म्हणले आता चला मग बाबाची शेतात जाऊ. एकटेच बाबा आहेत ना असं नका जाय ना चढ आपण गोपाळ मस 550-100 येत आहे की नाही. हा मग गेले ना बाबाची तर चोरी करायला. घर पाहुणे एकांताचे नवविध नवनीताचे तिथले सारे झोपी गेलेले आहेत. आता कशाचं जागा कोण राहिलंय तिथं जागा आहे की नितीन महाराज कोणी वस्तू तिथे बी आहे ना. विठाला विठाला म्हणलं बरं आता चोरी कराय ठरले बाबाचे इथं. पण आता त्याच्या करता सामुग्री काय घ्यायची बरोबर गोपाळांनी विचारलं. कारण चोरी करायला जर जायचं म्हणलं तर मोकळं जाऊन जमत नाही. चोर मोकळे येते बाबा हा हत्यार असते त्यांच्याकडं. आता तर पिस्तूल आहे का नाही खाटशिरे बटना दाबीत म्हणजे त्याच्या करता सामुग्री लागती. घ्या रे सामुग्री चोर सामुग्री चोकाटा खडे सराटे काठ्या नीटा. सांगितलं भगवंताने अरे खडे घ्या वस्त्रगाळ केलेली माती घ्या सराटे घ्या काठे घ्या. गोपाळ लागले ना हसायला दुकानदार. गोपाळ म्हणले अरे काय भगवंता का आपल्याला चोरी करायला जायचंय आणि हत्यार काय घ्यायचे सांगतोय. कुठं खडे तर कुठं वस्त्रगाळ केलेली माती तर कुठं सराटी. आणि तिथं जर युद्धाची पाळी आली तर काय करायचं म्हणले मग. गोपाळ म्हणू लागले भगवंता आम्हाला हे पटत नाही. काही तलवार सांगा ना बंदूक सांगा ना. भगवंताने सांगितलं मी सांगतो तेवढंच करायचं जास्त काही करायचं नाही. मी सांगतो त्याप्रमाणे करा. बरं म्हणले ठीक आहे. खडे घेतले वस्त्रगाळ केलेली वाळू माती घेतली सराटे घेतले आणि काठी घेतली म्हणले. पण आता याचा वापर कसा करायचा हे आम्हाला कळत. गोपाळ म्हणते चक्रपाणी चोरी कर्मे ऐकिले श्रवणी परी खडे सराटे मृत्तिका घेऊनी न देखो कोणीही रिघाले. विठाला विठाला सुंदर भागवतामध्ये वर्णन नितीन महाराज. असं या ठिकाणी भगवंताला गोपाळ म्हणू लागले अरे भगवंता आम्ही अजून काशे बाळू हे घेऊन वस्त्रगाळ घेऊन गेलेलं कोणी पाहिलं तर नाहीच पण कानाने ऐकलं नाही बा. म्हणले काही जास्त बोलू नका मी सांगतो तसं करा म्हणले. बरं म्हणले चालन. घेतल्या काठी घेतल्या सरटे घेतल्या खडे घेतले. आता खड्याचा वापर कसा करायचा म्हणले. आपण बाबाजी घरात गेलो आता आणि मग अंधार गुडूक कधी कधी असतो घरात अंधार आहे की नाही. आता लाईट हे काय आता तिला काय राखेल वगैरे काही जळत नाही. पहिली पूर्वीचे लोक दिवा इझून टाकायचे नितीन महाराज. विठाला विठाला म्हणले मग आता खड्याचा वापर कसा करायचा सांगितलं. आता आपण त्या घरी जाऊ तिथं अंधार असतो तिथं गाडग्याच्या अशा उतरंडी असायच्या. आता पहिलं गाडग्याला लय महत्व. आता गाडगट राहिलंय का कोणी विचारावं लागलं. रात्री वासून भाऊला बोडके आहेत का आपले
हाय की नाही? हा म्हणजे आता कापड ठेवीतच नाहीत लोक. पूर्वीच्या काळात माठावर माठ, माठावर माठ, माठावर माठ, त्याच्यातच पापड्या, त्याच्यातच पापड, त्याच्यातच वडे, हा सगळी सामुग्री त्याच्यात असायची आणि त्याच्यातच दही असायचं. म्हणले दह्याचे गाडगे अंधारात आहे असे खडे फेका. जर दही दूध तोपलो नाही, जर भरलेला गाडगा असेल तर त्याचा आवाज खणकान येईल म्हणले. हाय कधी कसा येईल? खणकान येईल. आणि जर रिकामा असलं तर त्याचा आवाज भटकान येईल म्हणले. बरं बरं आता खड्याचं आम्हाला सांगितलं तुम्ही, आम्ही ध्यानात धरू. आता पण काठी कशा करता लागत ती म्हणले अरे आता आपण ज्या घरी जाऊ त्या घरी काही काही ठिकाणी शिंक्या असतात, उंच शिंक्या आहेत, आपण लहान लहान आहोत आणि त्या शिंक्यावरती दही दुधाचं जर गाडगा असेल तर आपला हात पुरणार नाही. मग आपण काय करायचं, ह्या काठीनं ते गाडगा फोडायचं. शिंकेला वेले दुरी होतो ते गाचे मी वरी. बरं म्हणले आता बरोबर झालं तुमचं. आता खडे कसे वापरायचे, काठी कशी वापरायची आम्हाला कळालं. पण म्हणले आता ही वस्त्र गाळ केलेली माती, हिचा कस काय उपयोग करायचा? म्हणले काय हरकत नाही, सांगतो तुम्हाला. साचल धावतील गवळणी कवाडे धरतील, साचल धावून येते गवळणी. विठाला पैसे घेतले, चिठ्ठी घेतली, चांद्याला गेला, मेडिकल मध्ये गेला, गेला सोबत सेटच्या आणि 2.5 मीटर पांढरं कापड घेतलं. आला घरी आल्यानंतर दादा हे औषध, हा म्हणले आहे. बरोबर आणलं ना? म्हणले बरोबर. हा बरं म्हणले. आणि हे 2.5 मीटर कापड. म्हणले अरे कापड तुला सांगितलं नव्हतं, कापड कशा करता आणलं? तेव्हा म्हणला दादा जर म्हातारी असन तर औषध, आणि म्हातारी गेली असन तर हे कापड लागणच का नाही. आणि मग पुन्हा चांद काय जवळ आहे का? म्हणले पायी पायी जायला. विठाला ऐकीव का मी? नाही तर म्हणायचंच नाही, पण ऐकणार सुद्धा नाही. हा आमच्या नितीन महाराज सारखी अशी महाराज मंडळी बसली होती एक ठिकाणी. आणि बाबांनी सांगितलं पंढरनाथ बाबांनी जा रे आमच्या तिकडं दुकानदाराचे येत आहेत ना महाराज मंडळी बसलेली, त्यांना बोलून घेऊन या. ते म्हणलं ते जर तिथं नसले तर, अरे बाबा तिथंच जाय तू. आणि तिथं कुत्रा असलं तर, अरे काय करीत नाही माणसं आहेत तिथं. आणि डसलं तर म्हणले तू इथं मग आता तू जाऊच नको. विठाला आता तुम्हाला वाढाव काम्या सांगितला, ऐकीव काम्या सांगितला. आता राहिला सांग काम्या. सांग काम्याचं काम असतं ओम तांब भरून आण रे. हा मग तांब्या भरून आणीन. पण सांगितलं पण आहे बाबाजी आले त्यांना तांब्या, बाबाजीकडे जायचंच नाही, तांब्या हातात घेईन असा हा उभा राहीन. म्हणजे याला काय म्हणायचं? सांगितलं तेवढंच काम करणार याला म्हणायचं सांग काम्या. त्या घरामध्ये आता सासू सुना असतातच. हो हा. आणि मग त्या गावामध्ये गुजरी भरायची. मग म्हातारीनं सासूबाईनं ठरवलं एक दिवस आता पोरा हो पुरी हो. सुनबाई होती एकच. सांगितलं सुनबाई मी गावात जाते, एखादी ताजी भाजी घेऊन येते, तवर मात्र चुलीवर दुधाचा बघुला याच्याकडे लक्ष ठेव. एखादं मांजर येईन आणि पेऊन जाईन. तिनं सांगितलं तर मी दाटल्यावर मांजर कशी येईन? मी आहे ना बसलेली इथं, जा तुम्ही बेला शिक. मग काय सासूबाई गेल्या गुजरी, चक्कर मारला, भाजी घेतली ना आल्या. पण आता बरं का म्हातारे माणसं बाजारातून चक्कर मारून आला का पहिला त्यांना काय लागत तो स्पेशल. त्या आता तोपर्यंत काय झालं महाराज, इकडं आता ही सुनबाई अशी बसलेली, एक कुत्री आली, दुधाचा सारा कार्यक्रम केला, बघूला पालथं घातलं, कुत्री निघून गेली. सुनबाई तशीच बसलेली, ती आली पाती बघूले तर दूध नाही. हा विचारला म्हणले काय भानगड आहे? सुनबाई दूध का? म्हणले गेली ना कुत्री पिऊन. म्हणले कुत्री पिऊन गेली, तुला काय सांगितलं होतं? आता तुम्ही मांजर तर सांगितलं, कुत्रीचं कुठं नाव घेतलं? विठाला म्हणजे याला म्हणायचं हा
काम तर करायचं नाही, नाही म्हणायचं नाही, याला ऐकू काम्या म्हणायचं. जेवढं सांगितलं तेवढंच काम करणारा त्याला सांग काम्या म्हणायचं. आणि वाढाव काम करतो सांगितल्यापेक्षा डबल काहीतरी वाढाव करून ठेवी त्याला वाढाव काम्या म्हणायचं. असो असे असणारे ते कामाचे प्रकार आहेत. या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं त्यांना, तुम्ही जास्त बोलू नका गड्या. जास्त बोलले तर वेळ चाललाय ना, आता खूप होत आहे की नाही, काय करावं आता. हा, जास्त बोलू नका, आपल्याला उशीर होतोय. हा, जास्त बोलू नका. आणि एक करा, आता तुम्हाला आज मी पोटभर खायला देणार हे अगदी 100%. हा, पण त्याच्या करता काय करा, घाई करू नका, हळूच चला, हळूहळू चला, हळूहळू हळूहळू चला, कोणी कोणाशी ना बोला. कारण जेवणाच्या टायमाला घाई होती बरं का. हा, म्हणून भगवंताला सांगावं लागलं, बाबा हो लय घाई करू नका, घाई झाली का मेळ बसत नाही. हा, दम्माने चला, हळूहळू चला. हा, हळूहळू चला याचा अर्थ या ठिकाणी असं सांगितला, हा, की तुम्ही वैराग्य प्राप्त करा. हा, म्हणजे या ठिकाणी सांगितलं, हा, हळूहळू चला याचा अर्थ एक साधना पूर्ण झाल्याशिवाय दुसरी साधना करू नका, दुसरी साधना पूर्ण झाल्याशिवाय तिसरी साधना करू नका, याला म्हणायचं हळूहळू चला. हा, कारण हे पहा, अंतकरणामध्ये मला दोष आहे आणि आपण जर लगेच उपासना करू गेलो तर फलद्रूप होणार नाही का. हा मला दोष अंतकरणामध्ये शिल्लक आहे. हा मला दोष जर घालायचा असेल त्याच्यासाठी निष्काम कर्म करावं लागतं. निष्काम कर्माने मला दोषाची निवृत्ती होती आणि मला दोषाची निवृत्ती झाल्यानंतर उपासना करा आणि उपासना केल्यानंतर तुम्ही ज्ञान संपादन करा, याला म्हणायचं वज वज हळूहळू. हा, हळूहळू चला, हा, कोणी कोणाशी ना बोला. कारण घाई जर केली तर या ठिकाणी चालत नाही बरं का. हा, नेहमी साधनांची अनुष्ठान रूपी पायवाट करत असताना घाई करायची नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुकेने एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. मार्गापासून हलू नका, हळूच चला, तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय तुम्ही राहणार. पसरावा लागला विठाला विठाला. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाल तोवरी. भगवान सांगतात गोपाळाला, हळूहळू चला, तुम्हाला खाण्यासाठी पोटभर देणार आहे. इतर अन्नदानाने एक क्षणाची तृप्ती असते. नितीन महाराज, बुंदी खा, गुलाबजामू खा, अशी पंगत जर बसलेली असली, गुलाबजाम घ्या, गुलाबजाम घ्या. एक जण बसलो होतं जेवत, वाटणार थोडं पुढे गेला आपला सुभाष भाऊ सारखं, म्हणले मागे गुलाबजामू आल्या. अरे म्हणले आता विचारला होता ना तुला, तेव्हा म्हणला तेव्हा पोट जरा भरल्यावाने वाटलं, पण उठून उभा राहिल्याबरोबर खाली गेलं पोट. हा, आणि पोट खाली गेलं, मग 2 गुलाबजाम घ्यावा वाटले. एक क्षणाची तृप्ती आहे, पण एक अन्नदान असं आहे, भगवान सांगता मी तुम्हाला ते आज पोटभर खाण्यासाठी देणार आहे, कायमची तृप्ती. मग कोणचं अन्नदान आहे बाबा? सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला की नारायणी. की त्याचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. म्हणजे पहा, त्या भगवंताच्या योगाने, त्या गीतेच्या योगाने अर्जुनाला अन्नदान मिळालं महाराज. आणि तेच आज अन्नदान या ठिकाणी आमच्या असणाऱ्या वैकुंठवासी समिंद्रा वहिनी हा यांच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला गोड काला या ठिकाणी खाण्याचा हा प्रसंग आलेला आहे. विठाला तुम्हाला भरपूर देणार आहे, पण त्याच्यासाठी एक शिळ कुजलेलं नाशलेलं हे सांडून टाका. अभंगाचं शेवटच्या तेरे
वाटी तिने नका भरू पोटी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठोबार माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जसा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडता येईल तसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे बरोबर असेल ते जवळ घ्या, चुकीचं असेल ते माझ्याकडे द्या. निश्चित अगदी या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करील. भावार्थ या ठिकाणी संपलेला आहे. परंतु आज या ठिकाणी प्रथमच सांगितलं, आज या ठिकाणी काय आहे? काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरित्राचा या ठिकाणी काय आहे? हा उच्चार आहे. चरित्र ते उच्चार अशी भगवान परमात्म्याच्या चरित्राला बरं का. हा कधी ज्या वेळेस वसुदेव आणि देवकीची वरात चालली होती त्याच वेळेस भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याला सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी हा काय तर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. महाराज आकाशवाणी आय आकाशाची वाणी सांगत शे कंसा आकाशाची वाणी सांगत आकाशाची वाणी शेविषी खीर शरीरे लोन कीजे आई ते आई आणि बाप ते हा. कसा मुलगा वागला तर बाप प्रेम देईन, कसा मुलगा वागला तर आईने सांगितलं का भगवान परमात्मा रांगत असतानाच त्याने त्यांच्या कार्याला सुरुवात रांगत रंगने चोरी रांगत रंगने रंगने चोरी तलोनी भावना धरती गवळानी बांधी तिचाराने देते घराने यश दे साजाने यश दे साजाने काही दूध बक्षुनी कमालाने नवल केले साजाने कृष्ण आळवा आळवा परपणे वाटे आळवा आळवा. पहा भगवान परमात्मा चोरी करायला लागले गोकुळामध्ये आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत यशोदा मातेकडे घराणे चालू झाले बरं का. एक गवळण येऊन गेली का दुसरी गवळण यायची, दुसरी येऊन गेली का तिसरी यायची. तुपल्या कृष्ण खोड्या करतोय, दही दूध तुपलोने आमचं चोरून खातोय, याच काय? ती यशोदा म्हणायची बाई आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मपला अजून एवढंसच बाळ आहे. काय म्हणायची? लय लहान बाळ आहे माझं, अजून ते खोड्या करणार नाही. बाळस गुणगुणाचं गाणं ग, बाळस गुणगुणाचं गाणं, बाळस गुणगुणाचं गाणं ग, बाळस गुणगुणाचं गाणं, बाळस गुणगुणाचं गाणं, बाळस गुणगुणाचं गाणं, बाळस गुणगुणाचं गाणं ग, बाळस गुणगुणाचं गाणं. काय सांगता घराने गे गोकुळच्या नदी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नदी. बाळस गुणगुणाचं गाणं, बाळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता घराने ग गोकुळच्या. दुकानदार मजा यायची ऐकली. आज नवीन पाहिजे होतो मी, पण गवळणीचं येड मला आणि ढोलकरचं येड दुकानदाराला. विठाला विठाला पूर्वीच्या काळात
काळामध्ये फेमस गाणं ढोलकर 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 दर्याचा. मग दुकानदार पेटी त्या ढोलकर गाण्याने यांना पेटी मास्तर केलं बरं का. आणि मग मी सगुण गोडनाचं तानं बाळ सगुण गुणाचं अति सुंदर गवळण व्हायची महाराज. छान आज गवळण खूप चांगली, पण मोठी असल्यामुळं माणसं तिला म्हणत हा नाही. असं असणारा भगवान परमात्मा खोड्या करायचा महाराज. हा गवळणीला यशोदा माताने सांगितलं तुम्ही त्याला धरून आणा. ते हाती लागणार आहे का? तो भगवान परमात्मा कोणाच्या हाती लागल नाही. नाही महाराज, हाती लागणारा नाही. हा ब्रह्मविदेचा जनिता तुम्ही त्याला धरू पाहता. कैसा येईला तुमच्या हाता ग गोकुळच्या नारी. हाताला येणारा तो भगवान परमात्मा नाही. पण यशोदा म्हणजे आता तुम्ही लईच घरांना सांगते ना, आता याला मी मग शाळेमध्ये घालते. कुठं काय करीत बसता, जाऊ द्या म्हणले शाळेत. तुम्ही गाया घेऊन सारे गोल राहत जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहत या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहत या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहत या. हे गोपाळ राहत या. तुम्ही गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहत या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहत या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. इकडे बघा. विठाला 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 नेवाशाला दिंडी चालली महाराज. मगनच अगोचर होता आपलं. चांगल्या कडत कसरत झाली. महिना घरी येत नसो. नितीन महाराज खरं का खोटं? महिनाभर चांद्याला सप्ते चालायचे. इकडं काहीतरी त्याग केल्याशिवाय तिकडं प्रभू प्रेमाचा भोग नाही हे निश्चित अगदी. हा तेवढा त्यागच केला होता. का केला होता? मी शरीरही गेलो होतो. विठाला विठाला असं परमार्थाला त्याग करावा लागतो जीवनामध्ये. आता आमचा वसुदेव महाराज त्याग करतो. आता अनेक वर्षापासून माझ्या बरोबर दिंडीत येतो. पण वसुदेव दिंडीत आला की वसुदेव जसा का ह्या ओम सारखा 4थी 5वीचा मुलगा आहे बा. कोणा संग फुगडी खेळान, उड्या मारीन, खेळान. हा त्याला जोडी आणखी कोण? आपला चेअरमन खाल्ला का अध्यक्ष हा शिवा आमचा. अगदी खेडी मिळीना अगदी गोड गुलाबीना उड्या मारीत चालायचे. कारण का या ठिकाणी आई होती बर का. हा लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशे कळवळ्याचे जाते करीला भावी न प्रीती. समिंद्रा वहिनी आमची सर्वस्व जबाबदारी घराची जर पाहिली असन तर कोणी पाहिली? काय करीत होता वसुदेव तू? म्हणजे वसुदेव काम करीत असन पण घरामध्ये असं अमुक पाहिजे तमुक पाहिजे ज्या साऱ्या गोष्टी पाहिजे किंवा घरी हे केलं पाहिजे ही जबाबदारी त्यांनी पाळली. आसन त्या ठिकाणी सारखा राहायचा. असणारे आमच्या वहिनीना महाराज हा 2 पत्न्या वसुदेवाला किती? हा आता एकच आवरत नाही नितीन महाराज. खरं पट नाही बरं आहे जरा आता आपला अजून बरं का. कारण बरं कसं आहे परमार्थाच्या लाजा का नाही का व्हायना पण नाही तर एकच माणसाला आवरत नाही. वसुदेवाला किती आहेत? हा 2 आहेत 2 महाराज. पण समिंद्रा वहिनीने कधीही या दोघीला सुद्धा व्यवसाय दुखावला नाही. आणि 2 सुना पण एक अंतःकरणाने वागिवल्या हे आदर्श आहे महाराज या ठिकाणी. खरोखर आहे बर का. हा 2 सुना हा पण एका अंतःकरणाने वागिवल्या. एका शिवाट्यामध्ये घोड या ठिकाणी वागिल्या. असो
कारण वसुदेवाला तोपर्यंत काळजी नव्हती. आता त्याच्यावर थोडी काळजी काही करायना हा पडलेले आहे आणि ते केलं सुद्धा पाहिजे. कारण माय लेकराचं या ठिकाणी खूप अगदी लय प्रेम होतं महाराज, जिव्हाळ्याचं. अगदी जिव्हाळा म्हणजे असतंच, आईचं प्रेम आहेच, पण वसुदेव सुद्धा आईच्या शब्दाच्या बाहेर जात हे महत्वाचं आहे ना. कारण आईच्या शब्दाच्या बाहेर जायचो ती आईच नव्हती ना, आई पूर्ण जबाबदारी पाळीत होती. म्हणून ते शब्दाच्या आत असणारा सुद्धा तसाच झाला. आमचा नानाचं तर काय नाही, नाना निसर असायचे, तिथं बसायचे, सडकोवर बसायचे, इथं येऊन बसले तरी सारखे म्हणजे टेन्शन डॉक्टर बर का. नानाला कोणचंच नाही, जबाबदारीचं टेन्शन नानाकडं बी नाही, पोरांनी जबाबदाऱ्या घेतल्या. असंच या ठिकाणी या एक परिवाराचा आदर्श सर्वांनी घ्या, ही सर्वाला विनंती आहे. काय सांगत होतो मी, कीर्तन भगवान पाणी रांगत असता गेला भगवान परमात्मा गाया घेऊन रानात गेला ना. आणि रानामध्ये गाया चारायचे, खेळ खेळायचे. पसारले